पेण शहरामध्ये एक दुःखद घटना घडली आहे आणि वसीम शेख अन्सारी हा त्याच्या मित्रांसोबत नदीकिनारी पिंपळडोहे या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यामध्ये गेला आणि म्हणून तो काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला दम लागला आणि तो पाण्यामध्ये बुडाला। ही माहिती पेण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पेणमधल्या अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली। अनेक तास उलटले तरी सुद्धा त्याचा तपास लागलेला नव्हता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड या ठिकाणी SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू टीमनं शोधकार्य सुरू केलं आणि त्यानंतर 3.5-4 तासानंतर त्यांना शोधकार्यामध्ये यश मिळालं। हा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे। परंतु पालकांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवून अशा घटना होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केलंय। काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगवती नदीच्या ठिकाणी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही। रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्थ फाउंडेशन व तसंच SVRSS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजताच त्यांना इथे पाचारण केलं। त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुलं एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे। आणि त्याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलं यांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदी पात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय। आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असतील तरी आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही। धन्यवाद। काल संध्याकाळी आम्हाला निरोप मिळाला की भोगावती नदीमध्ये या एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तो मुलगा काहीतरी बॉल पकडण्यासाठी गेला होता आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। काल संध्याकाळी येऊन रेकी करणं किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणं अत्यंत जिकिरीचं होतं, म्हणून आम्ही आज सकाळी आलो। आज आम्ही सकाळी आल्यानंतर सकाळपासूनच सर्च ऑपरेशन सुरू केलं। मॅन्युअली आपण प्रयत्न केले, त्यानंतर आपण अंडर वॉटर कॅमेराचा वापर केला आणि त्यानंतर बऱ्याच उशिरानंतर आपल्याला त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं। या ठिकाणी अननोन जागेमध्ये कोणी पोहायला जाऊ नये असं मला वाटतं, कारण या ठिकाणी अत्यंत धोकादायक अशा जागा आहेत। त्या जागेमध्ये तो मुलगा अडकला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी आम्हाला यश मिळालं, पण आमच्या सोबतीला SVRS म्हणजे आपली कोलारची टीम आली होती, सागर दहीअंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि या ठिकाणी जे स्थानिक युवक आहेत त्यांनी आणि पेण पोलीस आणि त्याचप्रमाणे पेण फायर ब्रिगेडने आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नाने आपण या ठिकाणी याच्यामध्ये सक्सेस म्हणायला लागतं ना, पण काढण्यामध्ये यशस्वी झालो।